नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी 2025-26चे ॲडमिशन प्रोसेस कशी करायची, कोणकोणते कोर्स आहे एलिजिबल आहेत आणि कोणकोणत्या कोर्सला आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे. प्रत्येक कोर्सची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे वेगवेगळी आहे. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला यासाठी लागणार आहेत, कोणत्या पोस्टसाठी आपण एलिजिबल आहात, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, तो बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ थोडा मोठा होईल. त्या सर्व तुम्हाला कोणकोणते कोर्ससाठी आता तुम्हाला ॲडमिशन घेता येईल व कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला त्यासाठी लागेल, रजिस्ट्रेशन कसे करावे, हा पार्ट 1 असणार. याच्यानंतर पार्ट 2 सुद्धा लवकरच येईल. तर सर्वात प्रथम गुगलवरती YCM टाकल्यानंतर अशा प्रकारची जी वेबसाईट, पहिलीच वेबसाईट येईल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. या इंटरफेसमध्ये तुम्ही पाहू शकता क्लिक फॉर ॲडमिशन या पेजवरती क्लिक करायचं. या वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे की नवीन इंटरफेस दिसणार आहे. आता शिक्षणक्रम माहिती पुस्तिका शैक्षणिक सत्र 2025. मग आता कोणकोणते प्रोग्राम असेल तर MA मराठी असेल, MA हिंदी असेल, MA इंग्लिश, MA उर्दू, MA हिस्ट्री, MA इकॉनॉमिक्स. जवळपास सगळेच MAचे सब्जेक्ट आपल्याला यासाठी असणार आहे. MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA मास कम्युनिकेशन, MA पॉलिटिकल सायन्स, MA पॉलिटिकल सायन्स इंग्लिश, MA सायकोलॉजी, MA सोशियोलॉजी, MA सायकोलॉजी, त्यानंतर एम मास्टर इन लायब्ररी, MCOM, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजेच MCA, MBA आणि MA योगा. ह्या ज्या काय असणार आहे त्या आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्री असणार, डिग्री ऑफ लेवल. तर आता पहिली गोष्ट घ्या, जर तुम्ही ऑलरेडी YCMचे स्टुडंट असाल तर तुम्हाला हे ॲडमिशन घेता येणार नाही. फक्त जे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करत आहेत, त्यांना नवीन कोर्ससाठी पहिल्यांदाच या युनिव्हर्सिटी ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनाच हे ॲडमिशन करता येईल. त्यानंतर डिग्री ऑफ लेवल, डिग्री लेवलचे बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ आर्ट्स उर्दू मीडियम, BA असेल, बॅचलर ऑफ कॉमर्स असेल इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये. त्यानंतर BBA असेल, इव्हेंट मॅनेजमेंट असेल, अकाउंटिंग असेल, BA फॅसिलिटी, बॅचलर ऑफ BCA, या सर्व डिग्री लेवलसाठी असणार. त्यानंतर डिप्लोमामध्ये असणार आहे डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन, डिप्लोमा इन गांधी विचारदर्शन, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट बँकिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, डाटा सायन्स, सायबर क्राईम, सलून टेक्निक्स, सिव्हिल सुपरवायझर, ॲटोमोबाईल टेक्निक्स, योग शिक्षक, हे जे काय सर्व पेशंट असिस्टंट, न्यूट्रिशन डायटिशियन, न्यूट्रिशन डाएट्स, ॲडव्हान्स डिप्लोमा, हे सर्व काही डिप्लोमा कोर्सेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट करून त्याचे कोर्स कोडसुद्धा लक्षात ठेवू शकता, कारण की आपल्याला ॲडमिशन करण्यासाठी कोर्स कोड खूप हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर सर्टिफिकेट लेवल म्हणजे सर्टिफिकेट, नुसते सर्टिफिकेटसाठीचे कोर्स आहे. ह्युमन राईट्स आहे, इंडस्ट्री कनेक्ट इंटर्नशिप असेल, बिल्डिंग एम्प्लॉयमेंट असेल, इनोव्हेशन असेल, ॲडव्हान्स एक्सेल असेल, कम्प्युटराइज फायनान्शियल अकाउंटिंग असेल, ॲडव्हान्स कम्प्युटराइज फायनान्शियल अकाउंटिंग असेल, डाटा ॲनालिटिक असेल, डाटा ॲनालिटिकल इंटर्नशिप असेल, डाटा सायन्स असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचा जमाना आहे, MI, सायबर ॲक्ट्स असतील, ब्युटी पार्लर मॅनेजमेंट, इंग्लिश लँग्वेजचा असेल, डिजिटल फोटोग्राफी असेल, टेलरिंग असेल, व्हिडिओ प्रोडक्शन असेल, अर्ली चाइल्डहूड केअर एज्युकेशन असेल, सेल्फ हेल्प ग्रुप बेसिक असेल, स्किल डेव्हलपमेंट, पेशंट असिस्टंट, न्यूट्रिशन, परसबाग प्रमाणपत्र आणि मूलभूत मूलभूत तत्वे, या सर्व काही सर्टिफिकेट कोर्सेस, हे वरचे पाहिले डिप्लोमा कोर्सेस, हे डिग्री कोर्सेस आणि ही काय पोस्ट ग्रॅज्युएशन, हे सर्व आपल्याला ऑनलाईन दिसणार आहेत. आणि हे अभ्यासक्रम आपल्याला 2025 मध्ये दिसल्यास कुणाला या संदर्भात फी संदर्भात अडचण असेल, प्रत्येक कोर्सची फी वेगवेगळी आणि पहिल्यांदाच भरावे लागते. ॲडमिशन कुठे मिळते तर नाशिकला नाही तर तुमच्या जवळच्या स्टडी सेंटर, तुमच्या जवळ कोणतेही YCMचे स्टडी सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्यात कोणताही नाही. तर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागेल, कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करावे लागेल, ही सर्व आपण प्रोसेस जाणून घेणार आहोत. आता जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे म्हणलं, नवीन रजिस्ट्रेशन केलेले पाहिजे, पण रजिस्टर करण्याआधी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे, कोणकोणती माहिती तुमच्याकडे रेडी पाहिजे, त्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट, बोर्ड मार्क्स, बोर्ड, त्यानंतर 12वीचं मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनचं, नसेल तर 12वी बेसवरती जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वीचं मार्कशीट तुमच्याकडं, LC म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट हा दाखला तुमच्याकडे पाहिजे. तुमच्याकडे डोमासाईल सुद्धा असणं गरजेचं आहे. तुमचा ABC ID तुमचा असणं गरजेचं आहे. जर एखाद्या नसेल तर आपल्या चॅनलला अगोदर व्हिडिओ टाकला आहे ABC ID कसा क्रिएट करा, ते आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला जे काय डॉक्युमेंट लागणार आहे
जर एखादा कास्टमध्ये असेल तर त्याचे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शंका आहे, तर कास्टमध्ये भरू शकतो का ओपन भरूमध्ये? तर कास्टमधनं तुम्ही जर ॲप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला बऱ्याचशे जवळजवळ कोर्स सगळेच 149 म्हणजे ₹150 तुम्हाला पूर्ण वर्षभराचं शिक्षण होणार आहे. आणि जर तुम्ही ओपनमधनं असाल तर तुम्हाला पूर्णपणे सगळी फी भरावी लागेल. सिलेक्टेड कोर्सला फक्त बाकीच्या काळासाठी जी काय असणार 149 त्यासाठी अप्लाय कसा करायचा? त्यासाठी कोणकोणते कागद होते? त्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कोणत्याही इतर शिष्यवृत्तीला अर्ज केलेला नसावा अशी काही एलिजिबिलिटी आहे. आणि 10वी-12वीची मार्कशीट जर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनचं आणि लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमासाईल आणि कास्ट सर्टिफिकेट हे सर्व त्याचं नॉन क्रिमिनल हे सर्व तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. म्हणजे हे जर तुमचा फोटो आणि सही एकदा तुम्ही फोटो आणि सही अपलोड केलं तर बदलणं शक्य नसतं. त्याला खूप क्रिटिकल प्रोसेस आहे. त्यामुळं अपलोड करताना लेटेस्ट फोटो आणि सही करा, जेणेकरून तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. आता नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचे, कोर्सला अप्लाय कसं करायचा, फी पेमेंट कसं करायचं, आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इतर याबद्दल कोणत्या कोर्सबद्दल अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. असंच नवीन-नवीन अपडेट आपल्या चॅनलला लवकरात लवकर मिळत राहते. असल्यास साठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा.